काय रे जंप्या रघुबाई कुठं 4-5 दिवस झाला दिसलाच नाही तो. राज्य सरकार सध्या रघुबाई इलेक्शन मध्ये बिझी आहे ना. हा त्याचे मामा उभे आहेत ना शिवसेनेमधून मुंबईतून आपल्या. शिवसेनेमध्ये 100% निवडून येणारच. अरे पण टक्करचा पण तसंच आहे ना. श्याम तू काय त्याला बोलतोस का रे? मुंबईला फक्त शिवसैनिक पाहिजे समजलं का? मी गेल्या 25 वर्षापासून मुंबईमध्ये शिवसेनेची सत्ता आहे माहिती का? अरे आपण तर बाळासाहेबांचा लय मोठा फॅन आहे. मुंबईत येणार म्हणजे शिवसैनिक येणार. तुमचं दर्शन पाहिजे आम्हाला. अरे जरा इलेक्शनच्या कामांमध्ये बिझी होते रे. शालाला मला मामा उभा आहेत ना तुमचे. काय पण शिवसेनेतून काय भाई मला नाही माहिती का तुम्ही पण शिवसैनिक आहे ना मामा पण. आता एक गोष्ट लक्षात ठेवा. याचे 21 फेब्रुवारीला मतदान आहे. तुमच्या मित्रांना नातेवाईकांना सगळ्यांना सांगा मत द्यायचं तर फक्त धनुष्य बाणाला देणार मग. आपल्याला पण बघा आपण ना कोणाची जाहिरात बिरत काय करत बरोबर. पण कसं आहे आपल्या मराठी माणसाला ना शिवसेनाच पाहिजे. भाई बरोबर बोला. मत द्यायचं तर धनुष्य बाणाला काय झाला मग चला मग चालत ऐका हो 21 तारखेला मतदान केंद्रात जायचं. मतदान करायचं. ते सोडा तुम्ही. खायचं करता पैसे कोणा काय असं नको पैसे आता रघुबाईनी पाकिट काढली. 100 नोट आहे. आणि इकडे पैसे टाकते. पट्ट्यानं मारा पट्ट्यानं. चोरी करतो सोडा रे बोलतो ना रे मी. रघुबाई बोलतोय रघुबाई. तू चोर नाही म्हणतो मग चोरी का केली रे? मी करत चोर नाही. मग कोण आहेस तू? मी करत चोर नाही. मग कोण आहेस? खोटं बोलतो काय हो? सांगतो मला या परिस्थितीनं चोर बनवलंय. कारण माझी बायको ऍडमिट हॉस्पिटलमध्ये नोकरी सुटली आहे. पैसे भरायला नाहीत म्हणून मी निर्णय घेतले चोरी करायची आणि हॉस्पिटलमध्ये पैसे भरायचे. पाहिजे किती तुला? 2000 आमच्याकडे एवढं तर नाही पण आमच्याकडे जेवढं तेवढी मदत करतो तुला. एवढे सांभाळ आणि पहिले हॉस्पिटलला जा बाबा. पहिले हॉस्पिटलला जा मग बिल करेल. तुमचे उपकार कसे मानवे मला नाही कळत. अरे उपकार वगैरे काय नाही. मी एक मराठी माणूस आहे आणि तू पण एक मराठी माणूस आणि मराठी माणसाने मराठी माणसाला मदत करायची ही शिकवण ना आम्हाला हिंदुहृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी दिली. चल जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. चल चला चला. गोत्र अनधर्म आमचा शिवसेना